हरे कृष्णा. मागील व्हिडिओमध्ये आपण उष्णतेचे होणारे दुष्परिणाम याबद्दल चर्चा केली होती. तर त्यापैकीच एक मोठा दुष्परिणाम आहे वारंवार होणारे गर्भपात. ज्या स्त्रियांमध्ये उष्णतेची जास्त वाढ झालेली असते किंवा ज्यांना जन्मापासून उष्णतेचा त्रास असतो अशा स्त्रियांमध्ये वारंवार गर्भपात होणे ही समस्या उद्भवते. कारण उष्णतेमुळे गर्भाशय होरपळल्यासारखे होते आणि त्याची धारण क्षमता कमी होते. त्यासाठी आपल्या आयुर्वेदिक पंचभौतिक चिकित्सेमध्ये खूप चांगली उष्णता कमी करण्यासाठी चिकित्सा दिलेली आहे. जर आपण ती चिकित्सा 3 ते 6 महिने व्यवस्थित घेतली तर गर्भाशयाची धारण क्षमता सुधारते, उष्णतेची लक्षणे पूर्णपणे बरे होतात, उष्णतेपासून होणारे इतर दुष्परिणामही कमी होतात आणि गर्भाशय चांगले मजबूत होऊन गर्भाची चांगली वाढ होते आणि एक सदृढ बाळ जन्माला येते. तर ज्यांना कुणा अशी समस्या होत असेल त्यांनी जरूर एकदा आयुर्वेदिक पंचभौतिक चिकित्सा घ्यावी. ज्यांना गरज असेल त्यांनी जरूर संपर्क साधावा. हरे कृष्ण.